ची चाकरमान्यांसाठीची बातमी। सीएसएमटीला जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंत सुरू आहेत। मस्जिद बंदरवरील कर्नाक पुलाचं काम जे आहे ते रात्रीपासून सुरू आहे आणि गर्डर बसवण्याचं काम अजूनही पूर्ण न झाल्यानं हा ब्लॉक जो आहे तो वाढवलाय। गर्डरच्या कामामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीला चांगलाच फटका बसलाय। काही लोकल मध्येच थांबल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। या गर्डरचं काम सुरू असताना एकाला दुखापत देखील झाल्याचं कळतंय। हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलही अर्धा तास उशिराने धावतायत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। सीएसएमटीला जाणाऱ्या काही लोकल परळपर्यंत सुरू आहेत, तर दादरमधून प्रवासी रेल्वे रुळांवरून चालत शेवटी आता माघारी परतू लागलेले आहेत। त्याची ही दुसरी दृश्य पाहतोय। चाकरमानी आज निघालेले आहेत बाहेर जाण्यासाठी, मात्र रेल्वेमुळे त्यांची चांगलीच अडचण झालेली आपण या दृश्यांमधून पाहतोय। तर ज्या ठिकाणी गर्डरचं काम सुरू आहे तिथून आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंगे थेट आपल्याला अपडेट देतात। विनायक, एकाला दुखापत देखील झाल्याचं कळतंय। गर्डरचं काम कुठपर्यंत आलंय, काय सांगाल? रुशाली, आपण जर पाहिलं तर कर्नाक बंदर या ठिकाणी हा गर्डर जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे जो आहे तो सरकवला जातोय। थेट आपण पाहू शकतो अर्धवट याचं काम जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय। अजूनही हा गर्डर जो आहे तो या पिलरवरती आणणं बाकी आहे आणि त्यामुळेच रेल्वेची वाहतूक जी आहे ती या ठिकाणी खोळंबलेली आपल्याला पाहायला मिळते। रात्रीपासून या गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते सुरू होतं आणि या गर्डर टाकण्याच्या कामाच्या वेळी एक कर्मचारीला दुखापत सुद्धा झाल्याची माहिती जी आहे ते जखमी झाल्याची माहिती सध्या मिळते। आणि आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे गर्डर जे आहे ते क्रेनच्या माध्यमातून या पश्चिमेच्या साईडला जे आहे ते सरकवलं जाणार आहे। पूर्वेकडून काम सुरू झालं, पश्चिमेकडे हा गर्डर जो आहे तो सरकवला जातोय। मध्यरात्रीपासून काम सुरू होतं, परंतु रेल्वेने हे काम जे आहे ते नियोजित वेळेत पूर्ण झाल्यानं रेल्वे संपूर्ण खोळंबलेली पाहायला मिळते। रेल्वेचा हा संपूर्ण ढिसाळ कारभार सुद्धा म्हणावा लागेल, कारण वेळेत हे काम पूर्ण करून रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत होणं गरजेचं होतं, परंतु या कामाला विलंब झाल्यामुळे अजूनही हा ब्लॉक जो आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे। आज प्रजासत्ताक दिन आहे। सरकारी कर्मचारी जे आहेत प्रत्येक कार्यालयात येत असतात आणि त्यावेळी त्यांचा खोळंब आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक लोकल ट्रेन ज्या आहेत त्या अनेक स्थानकांमध्ये थांबलेल्या पाहायला मिळतात। रेल्वे अधिकारी या ठिकाणी आता सगळे उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर हा गर्डर कसा या समोरच्या पिलरवरती पश्चिमेच्या बाजूला सरकवला जाईल यासाठी सगळेजण प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या या गर्डरला ज्या आहे त्या वेगवेगळ्या साखळदंड जे आहे ते बांधली जात आहेत आणि या साखळदंडाला क्रेन जे आहे ते अडकवली जातील आणि क्रेनने हा संपूर्ण गर्डर जो आहे तो खेचला जाईल आणि त्याचं काम सध्या थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे। पूर्ण वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। हार्बर लाईन असेल, त्याचप्रमाणे सेंट्रल लाईन जी आहे त्या आणि अंधेरीकडे जाणारी हार्बर लाईन, अशा तिन्ही मार्गांवरच्या संपूर्ण वाहतूक जी आहे ती आपल्याला खोळंबलेली पाहायला मिळते आणि मोठा फटका जो आहे तो साहजिकच रेल्वे वाहतुकीला बसलेला पाहायला मिळते। काही ठराविक वेळेचा हा ब्लॉक जो आहे तो रेल्वेने घेतलेला होता, परंतु हे काम जे आहे पूर्ण न झाले हे सगळे अपडेट जाणून घेणार आहोतच। मात्र आता आपण जाणार